जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, स्वागत आहे भक्ती श्रद्धा सबुरी या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आलो होतो शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्यानंतर आज मला मक्काचा व्हिडिओ टाकायचा आहे, शेअर करायचा आहे तुमच्याबरोबर. तर मी जी मक्का पेरलेली ही आज 13 दिवसाची झालेली आहे मित्रांनो. आणि आमच्याकडे पाऊस पण खूप चालू आहे. दररोज पाऊस असतो आहे बघा. व्हिडिओमध्ये पाणी पण असं दिसतंय साचलेलं. आणि इकडे मक्का बघा कशी दिसते. आणि हा ऊस आहे आपलावाला. तर ऊस पण 13-14 कांड्यावर गेलेला आहे. आणि आता मक्काची माहिती सांगतो मी तुम्हाला. तर मक्का ही खूप हलक्या क्वालिटीचं बी वापरलेलं आहे मी. माग बी वापरून पण त्याला कणस येते आहे आणि जास्त कमी किमतीचं वापरलं त्यालाही कणस येतात आहे. फक्त आपण दक्षता फक्त माल, पाणी आणि लष्करी अळीसाठी जे उपाययोजना आहे त्याची दक्षता घेतली तर नक्कीच आपल्याला उत्पन्न हे चांगल्यापैकी मिळू शकतं आहे, बऱ्यापैकी मिळू शकतं आहे. तर मला सांगायचं एक आहे की तुम्ही आता मी याला 20-20-0-13 पेरणीला वापरलेला आहे. आणि पेरणी आपली साधे पद्धतीने केलेली आहे ट्रॅक्टरनी. आणि कोणतीच अंतर्गत मशागत याला केलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मकामध्ये गबळ पण म्हणजे तणनाशक मारायची गरज पडणार नाही, पण तरी पण मारून घ्यायचं आहे. आणि कुठं लष्करी आळी दिसते. आणि हे बघा चालल्यानंतर पाय पण खूप फसतं आहे. कुठं गबळ दिसतं आहे, त्यासाठी तणनाशक मारायचं आहे. टिंजर हे तणनाशक मारायचं आहे याच्यामध्ये. पाय पण खूप जाते आहे, मी बाहेर निघतो आहे बघा कशा प्रकारे मका उतरलेली. कमेंटमध्ये नक्की सांगा चांगली उतरली असेल तर. आणि टिंजरमध्येच एक औषध असतं, ते पण खूप कमी किमतीचं औषध आहे. मला वाटतं 170ला ते 170 ते 200 रुपयाचं औषध असेल ते. आणि ते मी मारणार आहे, पण अजून याच्यामध्ये खूप पाय जाते आहे. औषध मारायला खूप तकलीफ होईल. सगळीकडेच अशी आहे मित्रांनो की मी या ठिकाणी बसलेलो आहे आणि उभं राहिलेलो आहे. तुम्ही म्हणशाल की इडच आहे अशी. तर सगळीकडे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, बघू शकता तुम्ही. आणि पाणी बघा, वरती आपली विहीर आहे. विहीर पार अशी पूर्ण भरलेली आहे. आणि तिचा जे पाझर असतो तो तिथपर्यंत येऊ राहिला आहे. तिकडं नाही आहे पाणी, पण पाय जाते आहे. साईडने आपण नाली काढलेली, त्या नालीने पाणी तिकडं त्या कोपऱ्यामध्ये नळी एक त्याने साईडला निघून जातं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. कशी वाटते मका नक्की कमेंटमध्ये सांगा बघा. आणि हिला पण कणस येऊ शकते, पण आमच्याकडे गुरावाले जास्त असल्यामुळं ही सर्व गुरावाल्यांना जाणार आहे मका. मागच्या वेळेस पण 3,500 रुपये टनाने मका विकली होती. आता तर खूप भाव आहे. आता हिला तणनाशक मारल्यानंतर जे घटक टाकायचे फक्त युरिया किंवा नॅनो युरियाचा मी वापर करणार आहे. त्याच्यानंतर काहीच नाही. आणि आळी दिसली तर एखादा स्प्रे घेणार, तो पण साधा. बघा तुम्ही, सर्व दाखवलेलं आहे तुम्हाला मी. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडं पण आपली जागा शिल्लक होती, रस्ता ठेवलेला होता, त्याच्यावर पण पेरलेली आहे. कारण कुठं असं खाटं ठेवायला ते
योग्य वाटत नाही. इकडं आपला रस्ता होता पूर्वीचा, त्याच्यावरती पण पेरून दिलेली जाण्या येण्यासाठी वरती आपल्या विहिरीकडं, आणि वरती सोयाबीन आहे आपलीवाली तिच्याकडं. इथं मी घास काढलेला आहे गाईसाठी. आणि इकडं बघू शकता ऊस आपलावाला. आणि बघा ही मका कशी वाटते, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी घरी जातोय मित्रांनो. एवढ्या चिखलातून जावं लागतं डेली, दररोज. बघू शकता सकाळी येताना काटे पण भरले, पाय पण खूप फसले होते मध्ये. बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद.